नमस्कार, माझे नाव समीक्षा लक्ष्मी राणे। आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा या विषयावर काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या। अशी माझी नम्र गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, अखंड जलाशयात वाहणारा झरा म्हणजे गुरु। गुरूंची महती खूपच लांब आहे। गुरु म्हणजे श्रद्धा व निष्ठा, गुरु म्हणजे कर्तव्य असतो। सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। अर्थातच गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच ईश्वराचे दुसरे रूप गुरुला मानले जाते। आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते। आदिगुरु यांचा जन्म या दिवशी झाला, म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरु हा ज्ञानाचा सागर असतो, त्याचप्रमाणे तो ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरत असतो, म्हणून गुरुला ज्ञानाची ज्योत असे संबोधले जाते। कुंभार ज्याप्रमाणे आपल्या मडक्यांना सुंदररित्या आकार देतो, त्याचप्रमाणे गुरु शिष्याला ज्ञानाने प्राप्त करून त्याला आकार देतो। आई वडील हे पंख देतात, परंतु गुरु त्यांना उडण्याचे बळ देतो। जाता जाता एवढेच बोलते, गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही। गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही। ध्यान, कर्म आणि कर्तव्य हे गुरुशिवाय प्राप्त होणार नाही। ज्ञान, धर्म, कर्तव्य हे गुरुशिवाय प्राप्त होणार नाही। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवले। सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।